तर सह्याद्री भ्रमंती परिवाराकडनं आज अलिबाग सागरी दुर्गांची सफर या मोहिमेत तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. तुकाराम राहुल सर आज या मोहिमेला गाईड करणार आहेत. त्या अगोदर आपल्या रायगड शिवनेरी या 2 मोहिमांमध्ये त्यांनी गाईड केलेलं. त्यांचे गुरुजी आनंद उतेकर सर यांनी प्रतापगड या किल्ल्यावरती आपल्याला गाईड केलेलं. तर या अगोदरही आपल्या 4 ते 5 मोहिमा झाल्यात. आज आपली जवळपास 6वी मोहीम आहे. त्या 6व्या मोहिमेत गुलाब्या या ठिकाणी मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आनंद उतेकर सर त्यांची स्वतःची माहिती देतील. नमस्कार, मी तुकाराम उर्फ महेश राऊळ, सावंतवाडीचा. मी गोवा तिथच्या बॉर्डरवरती माझं गाव आहे आणि मालाडला मी सध्या राहतो. आता मी ह्याच किल्ल्यावरती मला वाटतं हा माझा 8वा काहीतरी ट्रॅक आहे आणि अलिबाग आता बाकीचे किल्ले बघू ते 70-80 वेळा झाले. तर तुम्हाला काय प्रश्न असतील ना ते गाईड करते तुम्ही विचारू शकता. प्लस तुम्ही ज्यावेळी किल्ला बघताना कुठेही तटावर जाऊन तुम्ही सेल्फी वगैरे काढायचा प्रयत्न करतो शक्यता असते की आपल्याला अपघात होऊ शकतो. तुम्ही फोटो काढा पण सगळ्यांनी जीव सांभाळून फोटो काढा, कारण आपल्याला असे अनेक ट्रॅक अजून करायचे समजलं का. सावकाश आणि व्यवस्थित सगळं केलं. यापुढे सर्वांनी आपली आपली ओळख करून द्या. तुमचं नाव आणि तुम्ही काय करता, कारण आपल्याला माझं नाव जान्हवी मंगेश सावंत, मी नर्सिंग करते. मी जॉब करते. निकिता शेट्टे, मी लास्ट इयर. माझं नाव वैभवी प्रवीण खादाडे, टीम आहे. माझं नाव वैशाली विठ्ठल चव्हाण, जॉब करते ठाण्यामध्ये. माझं नाव विशाल विठ्ठल चव्हाण, मी 9वी. माझं नाव मनीष डोंगरे, मी इथं सगळ्या प्रकारचे कामं करतो कमिशनवर. माझं नाव हेमंत दिल्लीकर, मी जॉब करतो कल्याणला. माझं नाव प्रतीश कमनकर, मी ट्रॅव्हल कन्सल्टंट. मी गिरीश कमनकर, जॉब करतो. मी सेजल कृष्णा सहित, मी जॉब करते. मी प्रथमेश अशोक दगडे, जॉब करतो. आपली अभ्यास मोहीम चालू करतो आपण. तर आज तुकाराम राहुल सर गाईड करणार आहेत आपल्याला. तर आपलं जे काम आहे शैक्षणिक कामासाठी, शैक्षणिक म्हणजे आपल्या शाळा ज्या आहेत दारी, ते जे काम आहे ते त्यांनी देखील पाहिलं आहे. त्यांना देखील त्यांची मदत आपल्या ग्रुपकडे, त्यासाठी ते आजची फी आपल्याकडनं घेणार नाहीत. आपल्याला ते त्यासाठी सहकार्य करतात. आज गाईड म्हणून ते फ्रीमध्ये आले. हे सर्वप्रथम मी माझी कुलदैवत आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि माँसाहेब जिजाबाई यांना सर्वप्रथम मी नमन करतो. आणि मित्रांनो, आपण बघा नेहमी गडकिल्ले भ्रमंती करतो. तुम्ही रायगडला आलात, शिवनेरीला आलात, हे गिरिदुर्ग प्रकार पडतात. आज आपण फिरतो ते जलदुर्ग. आणि आज जे किल्ले बघणार, ह्या किल्ल्यामध्ये ना तुम्हाला फरक सांगतो. याचे 3 प्रकार म्हणजे राज्यांचे आपण किल्ले बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आता आपण बघणार तो, त्याच्यानंतर बघणार तो पोर्तुगीजांनी बांधलेला, त्याच्यानंतर बघणार तो निजामाने बांधलेला. हे 3 यांचे बांधलेले किल्ले आहेत. फरक तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेन मी. बघा आता आपण आज जो फिरतो हा एरियाचं नाव आहे अलिबाग. आता अलिबाग हे नाव कसं पडलं तर पूर्वी याच एरियाचं नाव होतं श्रीबाग. समजलं का, श्रीबाग होतं. पण अली म्हणून एक मुसलमान होता. या अलीने इथे 7 बागा निर्माण केल्या. म्हणून झालं नाव याचं अलिबाग. आता बागा काय त्याच्या नाही आहेत, पण त्याची कबर जी आहे ना ती नगरपालिकेच्या इथे आहे. त्याची आता म्हणजे अलीची कबर नगरपालिकेच्या इथे आहे. तर आज आपण बघतो तो आहे किल्ला म्हणजे कुलाबा. आता ह्याचं नाव कुलाबा का पडलं? सर्वप्रथम कुल म्हणजे सर्व आणि आब म्हणजे पाणी. समजलं काय? सर्व ठिकाणी पाणी असलेला किल्ला म्हणजे हा. पण हा किल्ला जलदुर्ग पूर्णपणे नाहीये, ह्याला मिश्रदुर्ग म्हणतात. मिश्रदुर्ग म्हणजे काय? आता बघा, हा जमिनीवरचा किल्ला झाला. ज्यावेळी आपण रात्री बघत होतो त्यावेळी हा पाण्यातला किल्ला होता. म्हणजे दोन्ही प्रकारात मोडतो. हा मिश्रदुर्ग मध्ये येतो. मग हा किल्ला सर्वप्रथम की कोणी बांधला हे महत्वाचं आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधायला घेतला. समजलं का? छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधायला घेतला. आता शिवाजी महाराजांना पाण्यावर किल्ला बांधायची का गरज भासली बघा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं हे आपलं बघा मावळ प्रांतात सुरू झालं. पण त्यांना दर्या पाहिजे होता. कारण असं होतं, जो स्वराज्यासाठी महसूल पाहिजे म्हणजे पैसा लागतो, तो पैसा जो होता तो समुद्रावरती होता.
आणि या समुद्रावरती राज्य कोणाचं होतं तर परकीय लोक. परकीय म्हणजे कोण? इंग्रज, डच, पोर्तुगीज यांचं इथे साम्राज्य होतं. राजाने हे जिरलं होतं की हे परकीय लोक इथून माल परदेशात पाठवतात, पण आपण इथे असून आपण दर्यावरती का राज्य करू नये, आणि आपलं स्वराज्य जर वाढलं पाहिजे तर आपल्या हातात दर्या पाहिजे. म्हणून राजाने सर्वप्रथम आपलं आरमार पहिलं उभं केलं ना, ते कल्याण भिवंडी दुर्गाडी किल्ला आहे बघा. तिथे कल्याण भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं पहिलं आरमार उभं केलं आणि तिथून ते आपले किल्ले घेत घेत कोकण प्रांतात आले इकडे, आणि त्यांनी हा किल्ला बांधायला सुरुवात केली. पण शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधायला सुरुवात केली आणि आमचे राजे 1680 मध्ये वारले. पण हा किल्ल्याचं काम तसंच राहिलं का? नाही. पण त्यांच्या मागून आमचे लाडके छत्रपती संभाजी महाराज आपल्या गादीवरती आले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला बांधून पूर्ण केला. आता ह्या मराठा बांधणी किल्ल्याचा प्रकार बघा कसा असतो. डायरेक्ट कधीही तुम्हाला दरवाजा भेटतो का? नाही. आता आपण आतमध्ये घुसतो तिथे चौथरा दिसतो, दोन्ही साईडला चौथरे दिसतात. पहिली चौकी जी होती ती तिथे होती, समजलं का? तिथून नंतर इथून डायरेक्टली कुठे त्यांना दरवाजा दिसायचा नाही. म्हणून बघा तुम्ही फरक बघा. ज्यावेळी युद्ध झालं तिथून त्यांनी तोफ मारली, सरळ ह्या बुरुजाला लागली, बुरुज ढासळला. पण शिवकाळात बांधलेला बुरुज हा असा होता बघा. ह्या बुरुजात आणि ह्या बुरुजात तुम्हाला फरक वाटला दगडामध्ये. परत त्याची पुनर्बांधणी केली राजांच्या गावी तसे. आणि हे दगड बघा, कुठेतरी सिमेंट दिसतं का तुम्हाला? नाही. आपण आता म्हटलं आपण खूप प्रगत झालो, आपण आता प्रगत झालो नाही आहोत. आपण अगोदर कधी लागलोय, मागे पडतोय. पण हे बांधकाम त्यावेळेचं होतं, एवढा मारा खाल्ला, पण जसं आहे तसं बांधकाम अजून आहे बघा. याला लॉक सिस्टीम म्हणतात. दगडच लॉक सिस्टीम मध्ये बसवले जातात. त्यामुळे हे दगड कितीही याच्यावर मारा केला ना तर दगड वही पडत नाही बघा. त्यामुळे हे उत्कृष्ट बांधणीचं. आणि हा गोमुखी बांधणीचा दरवाजा एकदम वर बघा तुम्हाला, ते कबूतर बसले ना साईडला, सर्व शिल्प 2 दिसत आहे. त्याच्यामध्ये बघा हत्ती दिसत आहे तिथे खाली आल्यावर, बरोबर. आणि त्याच्यामध्ये खाली आपला हिंदू दैवत गणपती बाप्पा. हा त्याच्यामध्ये हे मोर वगैरे दिसतात. आता ते कलर लागलाय बघा, तिथे मोर प्राण्यांची सगळी चित्र काढलेली आहे. तर ही आहे मराठा बांधणीची पद्धत. आणि आता ह्या दरवाजा बसवला तिथे, बरोबर. दरवाजावरती तुम्हाला खिळे दिसतात. कारण का? जर एखादा हत्ती किंवा कोणतरी आला तो दरवाजा फोडायचा प्रयत्न केला तर ते खिळे तिथे डोक्याला लागले पाहिजे, म्हणून ते खिळे. आणि खाली एक छोटा दरवाजा दिसतोय बघा. हा मोठा दरवाजा फक्त मोठा समारंभ किंवा वेळ असेल ना तेव्हाच तो उघडला जायचा, नाहीतर ये जा करण्यासाठी हा छोटा दरवाजा. चला आता आतमध्ये जो माणूस असतो त्या माणसाची परमिशन घेऊनच आतमध्ये जायचं. मग तो माणसं इथे बसलेला, सैनिक असतात इथे, पुढे द्वारपाल उभे असतात. त्याच्यानंतर हा दुसऱ्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश होतो. हा त्याला इकडचा भाग. आता तो तिकडचा तो समोर आपण येत होतो बा तिकडे, सर त्याला म्हणतात सर्जा कोट. हा सर्जा कोट पूर्णपणे छत्रपती संभाजी महाराजांनी बांधून घेतला आहे. तो जर महाराज जसं शिवाजी महाराजांनी राज्य आपलं व्यवस्थित सांभाळलं ना, तसं माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी पण त्याच पद्धतीने राज्य सांभाळलं. ते गड किल्ल्यांचं त्यांनाही ते महत्व होतं. एकदम कुशल कसा मुलगा पाहिजे ना, कसा मुलगा पाहिजे ते फक्त संभाजी महाराजांकडनं शिकायचं. आणि हिला हा जी मूर्ती दिसते बघ तुम्हाला लावलेली, ह्याला तांदळा म्हणतात. तांदळा म्हणजे कसं बघा, आपण शिवनेरीवरती बघितलं होता तर ही सरळ शिळा असते बघा. ती सरळ शिळा म्हणजे ती जमिनीपासून पूर्ण वन पीसच असतो. त्याला आकार बिकार असं कधी डोळे बिळे असं काय नसतं, पण ती शिळा असते, म्हणून त्याला म्हणतात तांदळा. तर तशा प्रकारचा बाई देवी भावनेचा तांदळा आहे, त्याला ते मुकुट लावलेलं बसवलंय. आणि ही देवी इथली जी कोळी लोक आगरी बांधव आहेत ना, यांची ही आराध्य दैवत आहे आणि इथे राहणाऱ्यांची. आणि इथे मोठ्या प्रमाणात इथे यात्राही भरते आणि चांगला उत्सव इथे नवरात्रीमध्ये वगैरे असतात याचे. पत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आता का बंदिस्त करायला माहिती आहे का? जर ती जागा मोकळी राहिली ना तर तिथून शत्रू येऊन ना आसरा घेऊ शकतो, तर आपल्या किल्ल्यावरती मारा करू शकतो. जसं की रायगड कोटल्याच्या डोंगरावरनं तोफा मारला तसाच प्रकार होतो. म्हणून ही इकडे पूर्ण मोकळी जागा होती, पण तो तिकडे सर्जकोट बांधण्यात आला. त्या जागेवर ते बेट होतं ना, बेटमध्ये तिथे येऊन शत्रू राहिला नाही पाहिजे, मग त्याला तिथे तटबंदी घालून बंदिस्त केलं. तो सर्जकोट आणि हा कुलाबा.
चला या. थोडक्यात पहिली माहिती सांगितली. आता दुसरी माहिती की हा किल्ल्याला जास्त प्रसिद्धी कधी आहे की तुम्हाला माहिती आहे. आता अलिबाग म्हटल्यानंतर एक व्यक्ती इतिहासातली फेमस आहे, ती म्हणजे कोण, तर कान्होजी आंग्रे. त्यानं सरकेल हा किताब होता. हा किताब छत्रपती राजाराम महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे मुलगे राजाराम महाराजांनी यांनी दिला होता. आणि तो किताब सर्कल कान्होजी आंग्रे असं बोललं जातं. त्या कान्होजी आंग्रेमुळे हा किल्ला प्रसिद्धी झाला. तो काय कसा काय की पहिला कान्होजी राजांचा जन्म हा इथे नाही झाला. त्यांचा जन्म सुवर्णदुर्गावरती झालाय. पण त्यांनी आपली जी राजधानी इथे हलवली. कारण काय व्हायला लागलं की दर्यावरती दुसरे शिवाजी म्हणजे कोण, तर कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रेंनी आपलं स्वराज्याची जे जलदुर्ग होते हे सांभाळण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्णपणे चोखपणे सांभाळली ती म्हणजे कान्होजी आंग्रेंनी. त्या कान्होजी आंग्रेंनी ही सांभाळण्यात ह्या किल्ल्याचं मेन का केलं का इथून जवळ जंजिरा होता, बरोबर, जंजिरा होता आणि तिकडे परत खंदेरी उंजेरी आहे, बरोबर. हे सगळे किल्ले जवळ होते आणि जंजिरा मेन शत्रू होता तो जंजिराचा शिवजी. त्यांना ठोपावून धरायचं असेल तर त्यांना हे पाहिजे होतं. आणि प्लस तिथून जवळ पडते मुंबई. आता मुंबई म्हटलं तिथे होते कोण, इंग्रज होते, पण पुढे पोर्तुगीज होते. यांना कोणत्याही मदत पाहिजे म्हणून हा किल्ल्याला जास्त त्यांनी महत्व दिलं म्हणून अलिबागला आले. याच किल्ल्यावरती अनेक वेळा अशा लढाई झाल्या. त्याची महत्वाची लढाई जी घडली कान्होजी आंग्रेंच्या काळात, ती लढाई म्हणजे 1640च्या दरम्यान 1740च्या दरम्यान ती की ज्यावेळी पोर्तुगीजांनी कान्होजी आंग्र्यांना छळ देण्यासाठी आपलं इथं सैन्य जमा केलं. मदतीला त्यांच्या इंग्रजही आले, पण इथल्या सैन्याने तो चोखपणे प्रतिकार केला त्यांचा ना की त्यांच्या. आणि प्लस कान्होजी आंग्रे हे मस्त चांगले राजनीतिक होते. त्याने पेशवे बाजीराव यांची मदत घेतली आणि आलेल्या सैन्याला की सळो की पळो घेऊन सोडलं. शेवटपर्यंत म्हणजे हा किल्ला कान्होजी आंग्रेंकडे होता. त्याच्यानंतर 1818 पर्यंत ह्या किल्ल्याकडे कोणाचीही वाकडी नजर गेली नाही. का, कान्होजी आंग्रेंचं कुशल नेतृत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. आता इथे दोन देवी तुम्हाला दिसतात. आता आपण जी बघली ती कोण, भवानी. ही इथे तो ही गुलबर्गा देवी येते आणि पद्मावती देवी येते, समजलं का. ती गुलबर्गा आणि पद्मावती. आता तुम्ही म्हणणार हे मंदिर एवढी साधी का, अशी होती काही मंदिर नाही. तुम्हाला चौथरा बघायचं दिसतोय केवढा तो. हे मोठ्या महसी पठांगण असले हे जसं मंदिर आहे ना त्याच पद्धतीने ही मंदिरं होती. पण या किल्ल्यावरती एकूण 5 वेळा महाभयंकर आग लागलेली आहे. या आगीमध्ये ही मंदिरं उद्ध्वस्त झाली. मग जशी आहे त्या कंडिशन मध्ये आपल्याला हे बघायला भेटतात. उत्कृष्ट ही देवी म्हणजे भवानी देवीचं रूप आहे, लक्षात घ्या. जेवढ्या आता आपण महाराष्ट्रात देवी बघतो ना, महिषासूर मर्दिनी भवानी देवीचीच रूप आहे ती, पण वेगवेगळ्या रूपात. जिथे जिथे आपण जाऊ तशी आपण देवी स्थापन केली आणि आपली कुलदैवत मानतो, कोण ग्रामदैवत मानतो, तशा प्रकारची ही देवी तर इथे निर्माण केली. बघा पद्मावती आणि गुलबर्गा दोघांचे पण फोटो घ्या, ते स्पेशल बाजूला बांधले.